आणि यानंतर नाशिकवरून एक महत्त्वाची बातमी। विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे। जळगावमध्ये रेश्मा काळेंनी भाजप विरोधातली उमेदवारी विधान परिषद निवडणुकीमध्ये ही मुदत आता संपलेली आहे। त्यामुळे गोकुळ गीतेंचं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। नाशिकमध्ये शिवसेनेविरोधात गोकुळ गीतेंची उमेदवारी सध्या कायम आहे। त्यामुळे जळगाव आणि नाशिकमध्ये महायुतीमध्येच लढाई असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। नाशिकमध्ये शिवसेनेविरोधात गोकुळ गीतेंनी उमेदवारी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे जळगाव आणि नाशिक या दोन ठिकाणी महायुतीमध्येच लढाई होणार आहे। गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही। महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी सरळ लढत आता नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे। त्यामुळे आपल्यापैकी एक भाऊ उमेदवारी मागे घेईल असं गणेश गीते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगत होते आणि आपल्यावर जरी दबाव आला तरी दोघांपैकी एक जण उमेदवारी कायम ठेवेल असं ते म्हणत होते आणि तेच आता खरं ठरताना दिसतंय। मुकुल कुलकर्णी अधिक माहिती देत आहेत। मुकुल, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून सुद्धा गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्याचं दिसतंय, काय नेमकं घडलंय? अधिक शेवटच्या क्षणापर्यंत गोकुळ गीते यांच्याशी फोनवरून त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांकडून फोन करण्याचा प्रयत्न केला जात होता, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली नाहीये। त्यामुळे नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बंडखोर गोकुळ गीते यांच्या विरोधात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे असा थेट सामना होणार आहे। त्यामुळे ही निवडणुकीची रंगत वाढलेली आहे। निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। माघारीच्या थोडाच वेळ आधी म्हणजे साधारणतः 2:30 वाजेच्या सुमारास गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले होते। मात्र त्यांनी रस्त्यामध्येच आपलं वाहन थांबवलं, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच वाहन थांबवलं। गोकुळ गीतेशी यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र गोकुळ गीते माघार घेण्यास तयार नव्हते। त्यानंतर त्यांचे निकटवर्तीय यांनी देखील फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र त्यांनी नकार दिला आणि अखेर आपण बघतोय गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र गोकुळ गीते यांची उमेदवारी कायम आहे। निश्चित, धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल।